हा उत्पल पर्रिकरांचा मुलगा आहे म्हणून नाही, तो स्वतः वेल एज्युकेटेड आणि सुसंस्कृत आहे. उत्पल पर्रिकर येणारच आणि त्याला तिकीट पण BJP देणार. गोव्यामध्ये भाजप समोर उभा राहिलाय मोठा पेच. भाजपला गोव्यामध्ये वाढवणारं, मोठे करणारे आणि आतापर्यंत भाजपचं सगळ्यात मोठं नाव असणारे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकरच आता भाजपसाठी एक मोठा प्रॉब्लेम ठरू लागलेत. उत्पल पर्रिकर कदाचित तिकीट न मिळाल्यास भाजप विरोधात बंडखोरी करतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काय आहे नेमका भाजप समोरचा पेच प्रसंग? मनोहर पर्रिकरांशिवाय कशी असणार आहे गोव्याची ही पहिली निवडणूक, हे आपण आज या व्हिडिओत ऐकणार आहोत. नमस्कार, आपण पाहताय मुंबई तक. माझं नाव कमलेश सुतार, कौल गोव्याचा या मुंबई तकच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच गोव्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निवडणुकीला सामोरे जातो. म्हणजे ही पहिली विधानसभा निवडणूक आहे मनोहर पर्रिकरांच्या शिवाय. 2017ला केंद्रामध्ये डिफेन्स मिनिस्टर असणारे मनोहर पर्रिकर, संरक्षण मंत्री असणारे मनोहर पर्रिकर गोव्यामध्ये परत आले. दिल्लीमध्ये आपलं मन रमत नाही, गोव्याच्या मच्छीकडीची खूप आठवण येते, असं म्हणत ते गोव्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले. अर्थातच काही दिवसांनंतर मनोहर पर्रिकरांची तब्येत खालवायला लागली आणि त्यानंतर त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आणि यानंतर भारतीय जनता पक्षाची सगळी सूत्र ही नवख्या प्रमोद सावंत यांच्याकडे आली. पण त्यानंतर 3 वर्ष मुख्यमंत्री पदावरती असल्यानंतर आता निवडणुकीच्या ऐन तोंडावरती भारतीय जनता पक्षाला खरं तर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. निवडणुकीच्या तोंडावरती काही भाजपचे आमदार पक्ष सोडून चाललेत. असं असताना देखील दुसरीकडे मनोहर पर्रिकरांचे चिरंजीवच उमेदवारी मागतायत आणि त्यांना उमेदवारी देता येणार नाही, असं स्पष्ट भारतीय जनता पक्षाच्या गोव्याच्या विधानसभेचे प्रभारी असणारे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उत्पल पर्रिकर मात्र गेले काही दिवस वारंवार निवडणुकीची तयारी करतात. त्यांची ज्या प्रकारची स्टेटमेंट्स येत आहेत, दिवाळीपासूनच आपण बघतोय उत्पल पर्रिकर निवडणुकीची तयारी करतायत, घरोघरी भेटी देत आहेत, लोकांना भेटतायत, आपलं समर्थन पणजीमध्ये ते जमा करतायत. मनोहर पर्रिकरांच्या अकाली निधनानंतर खरं तर ही सीट भारतीय जनता पक्षाने लढवली होती. युवा कार्यकर्त्यांनी मनोहर पर्रिकरांचे जवळ मानले जाणारे सिद्धार्थ कणकवलीकर यांनी तिथून निवडणूक लढवली होती. मात्र बाबुश मोन्सेरात अर्थात अतानासियो मोन्सेरात हे जे गोव्यातलं एक मोठं नाव आहे, गोव्यातले अत्यंत जुने राजकारणी आहेत, विविध कारणांसाठी नेहमी चर्चेत राहतात. बाबुश मोन्सेरात यांनी पणजीत निवडणूक लढवली आणि पणजीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. पण कालांतराने हेच बाबुश मोन्सेरात काँग्रेसचे 10 आमदार घेऊन भाजपमध्ये डेरे दाखल झाले आणि त्यामुळेच खरं तर कुठेतरी पणजीमध्ये भाजपची अडचण झाली आहे. बाबुश मोन्सेरात हे अत्यंत महत्वाचे गोव्यातले एक नेते आहेत. ते स्वतः अनेक आमदारांना घेऊन भाजपमध्ये आले. जवळजवळ 10 आमदार सोबत आणणं ही गोव्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. तख्तापलट होऊ शकतो गोव्यामध्ये, इतका मोठा हा आकडा आहे. बाबुश मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात या तालिगाव मधनं आमदार आहेत. त्यांच्याकडे महत्वाचं महसूल खातं देखील गोवा सरकारने दिलेलं आहे, भाजपने दिलेलं आहे. त्यामुळे बाबुश मोन्सेरात आणि शिवाय बाबुश मोन्सेरात त्यांचे चिरंजीव पणजीचे महापौर देखील राहिलेत. पणजी ही गोव्याची राजधानी आहे आणि तिथेच खरं तर ही राजकीय ऍक्टिव्हिटी अत्यंत जोर धरताना आपल्याला बघायला मिळते. पण जसं मी म्हटलं, उत्पल पर्रिकरांनी दिवाळीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. निवडणुकीची तयारी करत असताना त्यांनी खरं तर असंही म्हटलं होतं की त्यांना जर त्या जागेवरती दावाच ठोकायचा होता त्यांनी तो आधी ठोकला असता, जेव्हा मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. मात्र तेव्हा त्यांनी उमेदवारी मागितली नाही. पण आता मात्र ते उमेदवारीसाठी आग्रही आहेत. जेव्हा फडणवीसांकडून असं स्टेटमेंट आलं की माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून त्यांना उमेदवारी दिली जावी, हे काय एकमेव क्वालिफिकेशन ठरत नाही. त्यावर देखील रिएक्शन देताना उत्पल पर्रिकर म्हणाले होते की एके ठिकाणी गुन्हेगारांना उमेदवारी दिली जाते, मात्र माझ्यासारख्या सुशिक्षित उमेदवाराचा विचार केला जात नाही. फक्त विनिंग क्रायटेरिया, जिंकून येण्याची क्षमता हाच एक क्रायटेरिया आहे का, असं म्हणत त्यांनी भाजपला थेट प्रश्नच विचारला आहे. अनेक खरं तर आपण बघितलंय, पूर्वी भाजपमध्ये नेहमी म्हटलं जातं की भाजपमध्ये घराणेशाही नसते. पण अनेक ठिकाणी असंही बघितलंय की भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याचाच धागा पकडत कुठेतरी उत्पल पर्रिकर ही मागणी करतात. कारण उत्पल पर्रिकरांचं म्हणणं की त्यांना तिकीट फक्त मनोहर पर्रिकरांचे चिरंजीव म्हणून नकोय, तर एक सुशिक्षित उमेदवार, ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, 10 वर्ष त्यांचं अमेरिकेत वास्तव्य होतं, सुशिक्षित आहेत आणि मी खरं तर त्यांना भेटलो आहे मधल्या काळात. त्यांचं बोलणं, त्यांची बोलण्याची जी लकब आहे, की बोलण्याची स्टाईल जी आहे, ती अत्यंत मनोहर पर्रिकर यांची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे अनेक जणांना खरं तर उत्पल पर्रिकर यांच्यामध्ये मनोहर पर्रिकरांचा चेहरा दिसतो, त्यांच्या बोलण्याचा भास होतं, असं अनेक गोवेकर खरं तर सांगतात. त्यामुळे गोवेकर काय म्हणतात त्यांच्या उमेदवारीबद्दल
ते पहिले आपण ऐकूया. मग पुढे हा नक्की पेच आता भाजपसाठी किती अवघड ठरू शकतो याविषयी चर्चा करूया. ही हॅज डन अ व्हेरी गुड थिंग. त्याने कोकणी उलू हां त्याने हे आपली कॅम्पेन केल्याने अगदी बरोबर केलं आहे. कारण सध्या काय आहे, पणजी ही आता गोव्याची राजधानी आहे आणि पणजी गोव्यात राजधानीत आम्हाला सुसंस्कृत आणि शिकलेला माणूस पाहिजे होता. पर्रिकर साहेब 3 टर्मला पणजीचे हे होते, CM पण होते ते गोव्याचे. आणि हा उत्पल हा पर्रिकरांचा मुलगा आहे म्हणून नाही, तो स्वतः वेल एज्युकेटेड आणि सुसंस्कृत आहे. त्याच्यावरती कसलाच क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे. तेव्हा आम्हाला काय पाहिजे की जो चांगला मुलगा आहे, चांगला माणूस आहे, तो आमच्या पणजीसाठी आम्हाला कॅन्डिडेट हवा आहे. आमचा त्याला फुल सपोर्ट आहे. आम्ही सगळे त्यालाच सपोर्ट करणार. आणखी त्याचा इकडे गोव्यामध्ये त्याचे हे पणजीला नाही बाहेर पण त्याचं चांगलं हे आहे. उत्पल पर्रिकर येणारच आणि त्याला तिकीट पण BJP देणार असं वाटतं आम्हाला. Campaign we were moving around with Parrikar all the time. Almost all the Panjim area, every now and then, day and night, we were with him all the time. And we were so impressed by his work and his intention to work for the people of Panjim. And we have no other option to help Utpal to come forward for this Panjim constituency as an Amdar. तर गोवेकर म्हणतायत की ते सुशिक्षित आहेत आणि त्यांना उमेदवारी तिथे दिली गेली जावी. पण आता पणजीमध्ये जर बाबूश मोन्सेरात यांचं तिकीट कापलं तर पक्षासाठी मोठा घातपात ठरू शकतो. फक्त पणजी आणि तालिगावचं सीट अर्थात जेनिफर मोन्सेरात यांचं सीट इथपर्यंतच हा प्रश्न मर्यादित नाहीये. तर बाबूश मोन्सेरात हे आपण म्हणतो एक मनी पॉवर, मसल पॉवर असणारे गोव्यातले नेते मानले जातात. त्यामुळे त्याचा फटका हा भाजपला इतर ठिकाणी बसू शकतो. त्यामुळे ती कुठेतरी रिस्क टाळायची असेल तर बाबूश मोन्सेरात यांचं खरं तर वेगळ्या प्रकारे पुनर्वसन करावं लागेल आणि ती रिस्क घेण्याची खरं तर वेळ नाहीये आणि तशी रिस्क भाजपला घ्यायची तयारी नाही. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी आताच लोकांच्या भेटीगाठी चालू केल्यात, प्रचार त्यांनी सुरू केला. एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते की गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत शनिवारी दिल्लीला जात आहेत. दिल्लीमध्ये ते वरिष्ठ नेत्यांची भेट तर घेणारच आहेत. शिवाय सेंट्रल इलेक्शन कमिटी सोबत त्यांची बैठक होणार आहे आणि अर्थातच या चर्चेदरम्यान उत्पल पर्रिकर यांच्या प्रस्तावित बंडखोरीचा किंवा त्यांच्या होऊ घातलेल्या बंडखोरीचा मुद्दा नक्कीच चर्चेला असणार आहे. पणजीमध्ये नक्की काय करावं हा देखील प्रश्न आहे. दुसरीकडे हाही प्रश्न आहे की भाजपतल्या काही नेत्यांना, स्थानिक नेत्यांना ही भीती वाटते का की उत्पल पर्रिकर पक्षात आल्यानंतर ज्या प्रकारे इमेज मनोहर पर्रिकरांची राहिली, भाई म्हटलं जातं त्यांना, भाईंच्या पावलावर पाऊल ठेवून उद्या आणखी एक स्पर्धक तयार होईल का, ही देखील भाजपच्या काही नेत्यांची भीती वाटते. असं भाजपतले काही नेते म्हणतात की उत्पल पर्रिकर आल्याने जी सध्याची पक्षात फिट बसलेली जी एक प्रकारची प्रक्रिया आहे त्याला कुठेतरी धक्का लागेल. उत्पल पर्रिकर नव्याने येतील, त्यांच्या अर्थातच ते तिकीट मागतायत, सुशिक्षित उमेदवार आहेत, अँबिशियस आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांच्या येण्याने काही फरक पडेल का? उत्पल पर्रिकर सध्या तरी इतर पक्षांमध्ये जाण्याची त्यांनी शक्यता फेटाळून लावली आहे. अपक्ष लढणार असं म्हटलं जात आहे. पणजीतून जर उत्पल पर्रिकर लढले तर नक्कीच गोव्यातनं एक इंटरेस्टिंग फाईट आपल्याला बघायला मिळू शकते. पण मनोहर पर्रिकरांनी ज्यांनी खरं तर गोव्यामध्ये भाजपला मोठं केलं, वाढवलं, एक वेगळी ओळख दिली. IIT म्हणजे अनेकांनी अरविंद केजरीवाल यांना पहिले IITतले किंवा IITतनं येणारा मुख्यमंत्री म्हणून अशी उपमा दिली होती. पण त्याच्या आधी देखील, त्याच्या काही वर्ष आधी, जवळजवळ दशकभर आधी मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. IIT मुंबईमधून पासआउट असणारे, सुशिक्षित, अत्यंत शांत स्वभावाचे, सुस्वभावी असे मनोहर पर्रिकर गोव्याला मुख्यमंत्री म्हणून मिळाले होते. भाजप त्यांच्या काळात वाढली. भाजपला स्वबळावरती सत्तेत आणण्याचं काम मनोहर पर्रिकरांनी खरं तर तिथे केलं होतं. आज त्यांचेच पुत्र तिथे उमेदवारी मागतायत आणि भाजपसाठी आज अत्यंत महत्वाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याच मुलाची उमेदवारी खरं तर एक मोठी अडचण बनते. भाजप त्यांना तिकीट द्यायला तयार नाहीये. त्यामुळे भाजपला स्थानिक समीकरणं खरं तर राखायची आहेत. आता ही स्थानिक समीकरणं राखायची की मनोहर पर्रिकरांच्या मुलाला उमेदवारी देऊन एक प्रकारे मनोहर पर्रिकरांना ही श्रद्धांजली द्यायची, हा भाजपचा खरं तर निर्णय असणार. पण तुर्तास तरी भाजपने सांगितलंय की पक्षांतर्गत त्यांचा निर्णय, भारतीय जनता पक्षाचा अर्थात तो प्रेरोगेटिव्ह आहे, त्यांनी ते ठरवायचंय. पण गोव्यात मात्र ही चर्चा आपल्याला सध्या जोरदार बघायला मिळते. 2 दिवसात कळेलच नक्की काय निर्णय होतोय. पण उत्पल पर्रिकर यांच्या एंट्रीनं मात्र या सगळ्या गोव्याच्या निवडणूक प्रक्रियेत मोठी रंगत आली आहे आणि त्याकडेच मुंबई तकचं संपूर्ण लक्ष असणार आहे. याबाबतचे सगळे अपडेट आम्ही मुंबई तकवर आपल्याला अशाच प्रकारे देत राहू. त्यासाठी तुम्ही बघत राहा मुंबई तक. मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी, विशेष करून गोव्याच्या निवडणुकीतील ताज्या अपडेटसाठी लॉग इन करा मुंबईतक.in वर. धन्यवाद.